खव्याचे गुलाबजाम करताना त्यामध्ये रवा मैदा किती घालायचा याचं प्रमाण बऱ्याचदा कन्फ्यूज होतं. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यामध्ये योग्य प्रमाण सांगितलेलं आहे. तर सगळ्यात आधी इथे मी 1 किलो खवा घेतलेला आहे. बऱ्याचदा आपण खवा आणतो तेव्हा कधी हा पातळ असतो तर कधी घट्ट असतो. त्यानुसार आपण यामध्ये प्रमाण ॲड करणार आहे. तर सगळ्यात आधी इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. खव्यामध्ये छान तो मिक्स करायचा आणि व्यवस्थित मळून घ्यायचा आहे. आता यामध्ये मी घालणार आहे 2 चमचे मैदा. तर बारीक रवा मी आधी घालून मिक्स करून घेतलं, कारण रवा हा छान फुलतो यामध्ये. आणि आता मी यामध्ये घातलंय 2 चमचे मैदा. व्यवस्थित 10 ते 15 मिनिटं छान मळून घ्यायचं आहे आणि हा आपला गुलाबजाम बनवण्यासाठी गोळा तयार झालेला आहे. आता 5 मिनिटं हे बाजूला झाकून ठेवूया आणि पाकाची तयारी करूया. तर पाक बनवण्यासाठी इथे 6 वाट्या साखर व 5 वाटी पाणी घ्यायचं आहे आणि छान उकळत बाजूला ठेवायचं आहे. यामध्ये वेलची पावडर, आवडत असेल तर केशर सुद्धा घाला, ऑप्शनल आहे. तर आता हे छान एका साईडला पाक होतोय, तर आता गुलाबजामसाठी गोळे बनवून घेऊया. तर गोळे बनवताना हलक्या हाताने थोडासा दाब देत आपल्याला छान गोळे बनवून घ्यायचे आहे. क्रॅक राहणार नाही याची काळजी घ्या. आणि अशा पद्धतीने मी इथे सगळे गुलाबजाम तयार करून घेतलेले आहे. आता पाक सुद्धा इथे झालेला आहे बऱ्यापैकी. तर इथे तेल तापत ठेवलं होतं. तर गुलाबजाम बनवताना एक टिप आहे, की मंद आचेवरच गुलाबजाम छान तळून घ्यायचे आहे. म्हणजे ते आतमध्ये पर्यंत छान फुलतात आणि पाक सुद्धा आतमध्ये पर्यंत छान मुरतो. तर इथे मंद आचेवरती गुलाबजाम आपण तळून घेतलेले आहे. गुलाबजाम तळून झाल्यानंतर 2 मिनिटं थोडंसं साईडला ठेवा आणि त्यानंतर पाकामध्ये हे आपल्याला घालून घ्यायचे आहे. आता गुलाबजाम 4 ते 5 तास पाकामध्ये छान मुरू द्या आणि त्यानंतर खायला घ्या. बघा किती छान गुलाबजाम आपले फुललेले आहे. पाक सुद्धा छान झालेला आहे आणि मुख्य म्हणजे अशा पद्धतीने गुलाबजाम केले की आतमध्ये पर्यंत छान पाक मुरतो. रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा.